नमस्कार. आज माननीय मुख्यमंत्री पिंपरी चिंचवड येथे उपस्थित होते. उमेदवार त्यांची वाटही बघत होते. त्यांच्याशी उमेदवारांना संवाद साधायचा होता, परंतु मुख्यमंत्री त्यांना भेटले नाही. यामुळे पुण्यामध्ये उमेदवारांमध्ये भरपूर नाराजगी पसरलेली आहे. त्यात मुख्यमंत्र्यांचं एक महत्त्वाचं विधानही समोर आलेलं आहे. त्याविषयी आपण बोलूयाच. त्या अगोदर तुम्हाला एक सांगणं आहे, की आपल्या जुन्या एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सी रिव्ह्यू या यूट्यूब चॅनलवर सध्या काम सुरू आहे. हा आपला नवीन यूट्यूब चॅनल आहे. पुढील सर्व अपडेटसाठी तुम्हाला सर्व अपडेट या चॅनलवर मिळत जातील. त्यामुळे नक्की या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अधिक माहितीसाठी आपण आपल्या टेलिग्राम चॅनललाही जॉइन होऊ शकता. तिथे सर्व अपडेट तुम्हाला मिळत असतील. भरपूर उमेदवारांनी आपल्या चॅनलबाबत काळजी व्यक्त केलेली आहे. प्रथमतः त्यांचे धन्यवाद. लवकरच आपला जुना चॅनल पुन्हा तुमच्या भेटीस येईल. परंतु तुम्हाला त्वरित आणि लवकरात लवकर अपडेट मिळवण्यासाठी हा नवीन चॅनल तुमच्या भेटीला आणलेला आहे. त्यामुळे जर तुम्ही आपल्या जुन्या चॅनलशी कनेक्ट असाल, तर ह्याही चॅनलशी कनेक्ट होऊन जा. म्हणजे वेळेवर तुम्हाला अपडेट मिळतील. तर येऊया आपल्या मुद्द्याकडे. तर लक्षात घ्या, मुख्यमंत्र्यांचं महत्त्वाचं विधान असं आहे, की आम्हाला दोन्ही बाजूंनी प्रेशर आहे. प्रेशर याबाबतचं, की एक म्हणतंय, की वय वाढून द्या. आता वय वाढली म्हणजे परीक्षा पुढे जाणार. ही एक बाजू झाली आणि दुसरी बाजू अशी आहे, की ते म्हणताय, की परीक्षा वेळेवरच घ्या. आता कदाचित यामध्ये उमेदवारही असू शकतात आणि आयोगातील अधिकारी कर्मचारी असू शकतात किंवा शासनातीलही अधिकारी कर्मचारी जे की परीक्षेशी रिलेटेड आहे तेही असू शकतात. त्यामुळे एक माणूस दोन बाजू अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. जर एकच बाजू असती, की वय वाढून द्या, परीक्षा पुढे ढकला, तर मुख्यमंत्र्यांनी कालच म्हणजे तत्काळ निर्णय जाहीर केला असता. कालची वाट बघितलेली नसती. त्या अगोदरच मुख्यमंत्र्यांनी निर्णय जाहीर केला असता. परंतु अद्यापपर्यंत मुख्यमंत्र्यांचा निर्णय आलेला नाही. त्यातले त्यात मुख्यमंत्री आता उमेदवारांना सुद्धा भेटत नाहीये. त्यामुळे परीक्षा वेळेवर घेण्याचं त्यांचं पूर्ण नियोजन झालेलं आहे. पण तरी आंदोलन वगैरे ह्या सर्व गोष्टी जर का बघितल्या आणि जर यांनी जास्तच वातावरण तापलं, तर परीक्षेच्या वेळेमध्ये बदलही होऊ शकतो. परंतु सध्या आत्ताच्या घडीपर्यंत तरी 4 जानेवारी आणि 11 जानेवारी ह्या तारखा नियोजित आहेत. त्यामुळे जर तुम्ही अजूनही वाट बघत असाल, की परीक्षा पुढे जाईल की नाही, तर याबाबत शासनाकडून तरी निर्णय नाही आहे, की परीक्षा ठरलेल्या वेळेला म्हणजे 4ला आणि 11ला घेण्याचंच त्यांचं नियोजन आहे. आणि याबाबत उमेदवारांची गाऱ्हाणे ऐकून घेण्यासाठी सुद्धा आता ते पुढे येत नाही. त्यामुळे तुम्ही समजून जा, की त्यांचं म्हणणं काय आहे ते. नेमकं त्यांचं मत काय आहे. जर सर्व उमेदवारांची म्हणजे एम-पी-एस-सी करणाऱ्या, कंबाईन ग्रुप बी देणाऱ्या सर्व उमेदवारांची एक मागणी असती, तर ती कदाचित मान्य झाली असती. परंतु आता इथे 2 गट पडलेले आहेत. एक गट म्हणतोय, की परीक्षेसाठी वय वाढवून द्या. वय वाढवून दिलं म्हणजे परीक्षा पुढे जाणार आणि दुसरा एक गट आहे, जो की म्हणतोय, अगोदरच 2दा परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली आहे. आता तिसऱ्यांदी 4 जानेवारीला परीक्षा आहे, तर 4 जानेवारीलाच परीक्षा नियोजित दिवशीच घ्या. त्यामुळे या 2 बाजू असल्यामुळे आणि अधिकारी कर्मचारी वर्गसुद्धा 4 जानेवारीच्या बाजूने असल्यामुळे तत्काळ निर्णय येणे अशक्य आहे. पण तरी आपल्याला काही क्षणामध्ये किंवा आज किंवा उद्या काहीतरी बघायला भेटेल. जर उद्यापर्यंत किंवा आजपर्यंत म्हणा, परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय आलेला नाही, तर 4 जानेवारीला तुमची परीक्षा आहे. त्या पद्धतीने तुम्ही तयार राहा. हे मी सकाळच्याही व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आत्ताही सांगत आहे. तुम्ही 4 जानेवारीच्या हिशोबाने तयारीत राहावे. मुख्यमंत्री उमेदवारांशी भेटण्यास सध्या तयार नाही. त्यामुळे त्यांचं मत काय आहे हे आपल्याला कळून आलेलं आहे. आता या व्यतिरिक्त आणखीन काही पुढे अपडेट आली किंवा डायरेक्ट यथावकाश म्हणून आलं, तर त्याबाबतची अपडेट आपल्या टेलिग्राम चॅनलवर भेटेल. आणि पुन्हा सांगतो, जे प्रेम तुम्ही आपल्या पहिल्या चॅनलवर केलं, तसंच प्रेम ह्याही चॅनलवर असू द्या. चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया आपण अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससह पुढील एखाद्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.